नमस्कार मित्रांनो. काल एक महाराष्ट्रातील सर्वात टॉपची बिनजोड काल आपल्याला बघायला भेटल्या. तसेच आज आपण मित्रांनो बघितल्या, रील्स पण खूप बघितल्या आणि खूप वाईट वाटलं बरं का आज बघून. आणि तुम्ही थंबनेल बघितलं असेल, कारण की कुठंतरी असं नाही करायला पाहिजे बरं का, कारण की तुम्हाला माहिती आहेच. आणि काल मात्र एक टॉपची बिंजोड आपल्याला बघायला भेटली आणि ती म्हणजेच मैत्रीपूर्वक काल लढत झाली. ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका, म्हणजेच आता सध्या मुंबईमध्ये टॉपमध्येच पळतोय बिंजोडमध्ये, ते म्हणजेच मिलिंद शेट्टी यांचा भुंगा आणि त्याच्याबरोबर पळतीसला सायराट. एक A1 जोडी आपल्याला बघायला भेटली आणि दुसरी होती नंदी, तो म्हणजे टॉपची जोड म्हणजेच राहुलबाई यांचा एक टॉपचा नंदी. आता सध्या टॉपची खरेदी तुम्हाला माहिती आहे, ती म्हणजेच एलियन आणि मेहरबान. एक टॉपची गाडी होती बरं का आणि मैत्रीपूर्वक काल आपल्याला लढत बघायला भेटली. आणि काल एलियनचा आणि मेहरबानचा पराभव झाला. आणि आज व्हिडिओ बघितल्या, खूप वाईट वाटलं, कारण की ड्रोनचा व्हिडिओ बघितला आपण आणि आज मात्र ड्रोनचा व्हिडिओ बघितला निम्म्यापर्यंत. एलियनला आणि मेहरबानला काय स्पीड होतं, भुंगाच्या आणि सैराटच्या पुढे होती गाडी, पण निम्म्यातनं पुढं आली की डायरेक्ट थोडंसं स्पीड कमी लागलं गाडीला. आणि त्या टायमिंगला मात्र काय आलं नाही नक्की, काय कशामुळे झालं काय झालं, पण काय नाही, हारचीत असतं तुम्हाला माहिती आहे. दोन्ही पण नंदी काय मित्रांनो, दोन्ही पण नंदी टॉपमध्ये पळतात. भुंगा असेल आणि मेहरबान असेल तुम्हाला माहिती आहेच. आणि आज एक टॉपची आपल्याला बेंजोड बघायला भेटलेली आणि मिलिंद शेठ असतील आणि राहुलबाई असतील, कारण ही दोघांचं जवळचं खूप नातं आहे तुम्हाला माहिती आहेच. आणि एकत्र असतात आणि मैत्रीपूर्वक आज आपल्याला लढत बघायला भेटली. आणि आज कुठेतरी खूप वाईट वाटतं, कारण की असं नाही करायला पाहिजे. नंदीला गाडी पुढं आली एलियनची आणि एलियनला कुणी तर दगड मारला, म्हणजे आपल्याला असं स्पष्ट दिसत ना दगडच मारलाय, पण दगड किंवा काहीतरी मारलंच आहे. आणि खूप वाईट वाटतंय, कारण की निम्म्यापर्यंत आली गाडी आणि दगड का काहीतरी मारलं, फर्स्ट व्हिडिओमध्ये दिसतंय काहीतरी हाणलंय ती. आणि नक्कीच दगड हाणला असेल बरं का. आणि तिथं दगड हाणला आणि तिथनं एलियनला स्पीड कमी लागलं आणि त्याच्यामुळे मात्र वाटतंय काल पराभव झाला एलियनचा. पण खूप वाईट वाटतंय, कारण की असं एका मुक प्राण्याला करू नये बरं का, कारण की त्याला काय कळत नाही आणि आपण त्याला मालकासाठी आणि प्रेक्षकांसाठी पळत असतो. आणि आता सध्या मुंबईमध्ये पण एलियन तुम्हाला माहिती आहे चांगला पळतोय, पण कुठंतरी एका चुकीमुळे काल मला वाटते पराभव झाला बरं का, कारण की चांगली गाडी पोहोचते एलियनची आणि भुंगा पण चांगला ते टॉपमध्ये पोहोचतोय. आता चालू सीझनमध्ये भुंगा सैराट A1 जोडी. पण आज कुठंतरी वाईट वाटते की दगड मारला एलियनला, किंवा मित्रांनो एलियन हारू द्या, आम्ही एलियन आणि मेहरबान, पण दगड नव्हता हाणायला पाहिजे, कारण की त्या मित्रांनो एलियनची काय चुकी होती तुम्ही सांगा की, त्याला दगड हाणताय. खूप वाईट वाटलं बरं का बघून ती, पण असं कोणी करू नये. आणि भुंगा सैराट पण टॉपमध्ये पाहिजेत आणि एलियन आणि भुंगा ही पण आपल्याला लवकरच बघायला भेटणार ते एकत्र पळतानी, कारण की मिलिंद शेट्टी यांनी सांगितलंय. आणि कारण की आपले मिलिंद शेट्टी यांचे आणि राहुलबाईंचे खूप जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. पण कुठेतरी असं करू नाही बरं का कोणीच, कारण खूप वाईट वाटलं काल. आणि आज बघितलं खूप रील्स बघितल्या का नाही, तर तीच येतात. आणि आपल्या एलियनच्या मित्रांनो एलियनला दगड मारला, कारण की निम्म्यातनं पुढे आली का साईडने तुम्हाला माहिती पब्लिक बसलेली असती, तर एका पोराने एक माणूस का पोरगच होतं वाटतंय आणि का शर्ट काहीतरी घातलेला का असा, पण त्यांनी दगड हाणला आणि तिथनं एलियनचं स्पीड कमी झालं. पण जाता मी एवढंच सांगेल, कारण कुठला पण नंदी असू द्या, कुठल्या नंदीला मित्रांनो असं करत जाऊ ना, खूप वाईट वाटतं. कारण की आज व्हिडिओ बघितला, खूप वाईट वाटलं बरं का, कारण की काय स्पीड होतं एलियनला, पण दगड हाणल्यामुळे थोडंसं स्पीड कमी झालं. आणि भुंगा पण चांगला पळाला आणि सैराट पण चांगला पळाला आणि त्यांनी ते विन म्हणजे मित्रांनो ती गुलालसाठी पात्र झाली, म्हणजे गुलाल घेतला त्यांनी, म्हणजे गाडी विन झाली तिथं आणि खरंच बिनजोडची विन झाली गाडी. पण असं करू नये बरं का, मी एवढंच सांगेल आणि असं करत जाऊ नका. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.